तर गुड मॉर्निंग मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. सकाळ सकाळ एक मस्त नवीन सुरुवात आंघोळ वगैरे करून. तर आम्ही आहोत आता गोकुळमध्ये, म्हणजे आमचा गोकुळमध्ये स्टे होता. आजचा प्लॅन आहे की आता गोकुळ फिरायचा आणि जेवल्यानंतर मग आपल्याला जायचं आग्र्याला मार्गस्थ व्हायचं आपल्याला. सो चला आता नाश्ता करतो मी. नाश्त्याला बनवले दाल खिचडी, ते दाखवू शकत नाही. डायरेक्ट आपण भेटू आग्र्याला, नाही आग्र्याला नाही, आता गोकुळला भेटू डायरेक्ट फिरताना. चलो तर निघालो आपण. ते कुठं जाते बोलला? भ्रमण रथी गोकुळ. गाड्या गोकुळातच पण कुठं हो गाईज. आम्ही ब्रेकफास्ट बॅगेज घेऊन फिरतो. स्टॉक अख्खा स्टॉक, अख्खी बॅग भरली. ब्रेकफास्ट नाही दाखव. अजून किती दिवस राहिले? 2 दिवस राहिले. 2 दिवसात सगळा संपवायचं आता. अजून बॅग भरली. घरी घेऊन जाऊ शकत नाही आता. बाकरवडी घरी वैभव एकटाच बॅग नाही. घरी गेल्यावर डाएट चालू ना. घरी गेल्यावर डाएट चालू लगेच सुरू करायची गेली आता माहिती. हे खावा. हरी तो आपके घर में और हरी आपके मन में, पर यहाँ फल मिलेगा आपको भूमि से मिलेगा. तो वहाँ पहला लेट लगाना पड़ता है शरीर से. बोलो रमण बिहारी लाल की जय. और दूसरा जो लाभ मिलेगा, ये रेती में जाओगे, मैं अपना पितृजनों के लिए घर बनाते. क्या बनाते हैं? घर. जो उधर घर बनाओगे, ये पितृजन जो भी आश्रय लेके बैठा है, वो आपके पितरों को डायरेक्टली उसको फल की प्राप्ति होती है, घर का वास प्राप्त होता है. बोलो नंद बाबा की जय. रेती में जाओ. आप लोग भूमि पर आए तो ये नहीं सोचना मैं आया कि मेरा पैसा लाया, गाड़ी लाया, दौलत लाया, भोपाल लाया तो मैं इधर आया. आप पैसा से, गाड़ी से नहीं आए. आप में से भी 80% लोग ऐसा होगा जिनका कोई आने का प्रोग्राम भी नहीं होगा. आप सोच भी नहीं रहे होंगे, लेकिन आज तुम्हारे ऊपर तुम्हारा पितरों की कृपा हुई, माता पिता दादा दादी पूर्वजनों की आशीर्वाद हुआ, तो आज भगवान ने तुमको बुलाया. आज उनका आशीर्वाद तुम्हारे ऊपर नहीं है तो आप टिकट भी कराओगे तो ये कैंसिल करा देते. आप प्रोग्राम भी बनाओगे तो 10-20 साल बीत जाएगा, आप कभी नहीं आ पाओगे. आज आई हो तो पितरों का विस्फुर कृपा हुआ, उनका पुण्य उदय हुआ, तो आज भगवान ने आपको ब्रज की भूमि में बुलाया. बोलो नंद बाबा की जय. हाथ लगा करते हैं क्या? करते हो? हाँ, आरती चालू है. A few moments later. काय मला आले मग. सो आम्ही चाललोय आता देवाच्या घरी, जिथं देव खेळेत. आता कुठं होता आपण? नाही रमणरेती म्हणजे आता काय गाव दिसेल सोड. जिकडे कृष्णाने माती खाल्ली म्हणजे इथं कृष्ण आणि राधा इथं खेळलेत, तिथं आम्ही होतो आता.
आणि आता हां तेच रासलीला केलं तिथं. आणि आता आम्ही जातो आहे मेन मंदिरात. पहिले आम्ही आरती केली, म्हणजे जेव्हा आम्ही आलो तेव्हा आरती चालू झाली. नंतर आम्ही जिथे देव खेळले तिथं आम्ही बसलेलो आणि आता चाललो आहे मेन मंदिरात. चला मेन मंदिराचं दर्शन घ्यायला जाऊ. लेट्स गो. चलो. राधे राधे. लगेच 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 मला पण करायचंय. केला आलंय. ये टक्कर होईल टक्कर होईल. ठोकू नका. राधे राधे. 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 कोण आहे? राधे राधे. ये होळी खेळायची काय? होळी बुरा ना मालो होळी आहे. नाही नाही बरोबर आहे, प्रॉपर आहे. फक्त आता हे कपडे धुवू नका. असे कुठेतरी कपडे घातले घरी घरी फ्रेम करून ठेवा आता कपडे. ताजमहलला असेल चालेल ना, काय प्रॉब्लेम नाही. मला माहित नाही मी कोणत्या खुशीने या डार्क कपडे घातले. नहीं लगेगा, नहीं गंदा नहीं करेगा कपड़ा. नहीं लगना चाहिए, लगना चाहिए. वो तो अच्छा होगा ना, लगेगा तो. ते मुलांना तो नहीं पहुंचेगा पर दिया जब सोन जाए तो बड़ा सो मार राधे राधे. बस तो पहले चलेगी. होळी खेळायची काय? राधे राधे भावानो. राधे राधे. राधे राधे. होली होली आहे बाय. राधे कलर बिल आणायला पाहिजे होते रे. राधे राधे. कपडे धुवू नका फक्त. कपडे असेच करते. हां हे आपलं आहे मेन मंदिर. कुठे आता? आता ते घेऊन जाणार ना. चला ना. चला राधे राधे. राधे राधे. चला आम्ही चाललो होतो डायरेक्ट देवाच्या घरी. देवाच्या घरी म्हणजे देववरती नाही, इथं आपल्या जिथं देव होते त्या घरी. मी खाली उतरलो तुला फोन करतो. सो मित्रांनो, आपण आता आलो आहे नंदमहलचं दर्शन करायला, जिथे भगवान श्रीकृष्णांचं बालपण गेलं. म्हणजे भगवान श्रीकृष्ण इथे 11 वर्ष 54 दिवस राहिलेत. म्हणजे बहुतेक बालपण भगवान श्रीकृष्णांचं इथंच गेलं आहे. सो चला आपण दर्शन करू. लेट्स गो. सो गाईज, याच त्या गोकुळच्या गल्ल्या जिथे भगवान श्रीकृष्णांचं बालपण गेलं आहे. आता जरा बांधकाम नवीन झालं आहे, पण तेव्हा इमॅजिन करा की त्या गल्ल्या कशा असतील आणि तेव्हा वातावरण नेचर कसं असेल. जस्ट इमॅजिन. सो गाईज, हेच ते महल. सो लेट्स गो. सो गाईज, दर्शन वगैरे झालेलं आहे प्रॉपर. सो चला पुढे काय होतं बघूया. लेट्स गो. सो गाईज, आम्ही आता आलो आहे यमुने काठी, म्हणजे यमुने नदीचं दर्शन घ्यायला. सो आधी दर्शन घेऊ. सो आम्ही आता आलो आहे गोकुळची फेमस लस्सी प्यायला. सो लेट्स गे. आ हा हा हा, मस्त मक्खन डाल के. वाह क्या बात है. तर लस्सी एक नंबर आहे. क्या बात आहे. लस्सी खतरनाक एकदम, आणि त्याच्यावर मक्खन एक नंबर, जबरदस्त. सो गाईज, आपलं दर्शन वगैरे सगळं प्रॉपर झालेलं आहे. नंदमहल, नंतर यमुना, नंतर आपल्या गोकुळच्या गल्ल्या सगळं फिरून वगैरे झालं आहे प्रॉपर.
आणि मेन म्हणजे गोकुळची फेमस लस्सी एक नंबर होती राव, ती पण पिऊन झाले. तर आपण हा व्लॉग इथेच एंड करू. जर व्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. सो चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. सायनिंग ऑफ फ्रॉम गोकुळ. चला बाय.